म्हणजे जेव्हा लाल रंग दिसतो आमच्या स्टॉक मार्केटच्या पडद्यावर तेव्हा आपल्याला आनंद व्हायला हवा, ते दुर्दैवाने दुःख होतं की अरे खाली आलं. आणि निळा रंग दिसला की आनंद झाला पाहिजे, दुःख व्हायला पाहिजे की अरे वाढलं वाटतं, आता मला विकायला लागतील. शेअर मार्केटमध्ये मोठे पैसे मिळवायचे असतील तर 3 ते 5 वर्षाची तुम्हाला संयमाची तुमची सत्व परीक्षा आहे. ज्या लोकांना पैसे मिळतात आणि जे गमावतात यांची संख्या कितीही असली तरी जेवढे मिळतात तेवढेच गमावतात. फक्त एवढंच आहे की मिळवणाऱ्यांची संख्या कमी असू शकते कारण ते सुज्ञ असतात आणि गमावणाऱ्यांची संख्या जास्ती असू शकते कारण ते गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक असं वर्ष असेल, पण दीर्घ पल्ल्याच्या गुंतवणूकदाराच्या दृष्टीने अत्यंत आकर्षक असं होय. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या वेद 2023 या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 2023 मध्ये काय घडेल, काय घडायला हवं आणि या सगळ्यासाठी आपण कसे तयार असायला हवं याच्याविषयी आपण या सिरीजमध्ये गप्पा मारतोय. आणि या सगळ्या चर्चेच्या कुणाचाही एक महत्त्वाचा भाग असतो ते म्हणजे फायनान्स, इकॉनॉमिक्स, इन्व्हेस्टमेंट. कुठेतरी मंदीची चर्चा आहे, कुठेतरी शेअर मार्केटमध्ये काय होणार याच्याबद्दल शंका आहे. तर या सगळ्या विषयीच बोलायला 2023 मध्ये काय होईल यासाठी माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ गुंतवणूक तज्ज्ञ भूषण महाजन सर. सर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. आणि सरांचे काही जुने व्हिडिओही तुम्ही नक्की बघितले असतील, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. आज 2023च्या कॉन्टेक्स्टमध्ये फक्त मी सरांशी बोलणार आहे. सर, हाच पहिला प्रश्न आहे की 2022 मध्ये रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं, एकूणातच जागतिक आर्थिक परिस्थितीवर बद्दल एक साशंकता तयार झाली. अमेरिकेनं फेड रेट वाढवले, छापलेले पैसे परत घेतले, काही IPOs गडगडले की जे एकदम ग्लॅमरस होते. या सगळ्यामध्ये 2023 मध्ये काय होणार याच्याबद्दल कुतूहल आणि शंका प्रत्येकाच्या मनात आहे. तुम्हाला काय वाटतं? 2023 मध्ये काय होणार याचं उत्तर खरंच कोणालाही देता येणार नाही, परंतु आपण एक प्रयत्न करूया काय होऊ शकतं. म्हणजे जसं तुम्ही उदाहरण दिलं की ब्लॅक स्वान इव्हेंट्स आम्ही त्याला म्हणतो, तशा रशियाने अचानक हल्ला केला, अमेरिकेने सुद्धा महागाई दर पाहून आपले व्याजदर वाढवले वगैरे वगैरे. तसे काही ब्लू सी इव्हेंट्स सुद्धा होऊ शकतात. म्हणजे कदाचित असं होऊ शकतं की रशियाने एकतर्फी युद्धबंदी केली, होईल की नाही मी सांगत नाही आहे, पण काय होऊ शकतं ब्लू सी इव्हेंट्स. म्हणजे आता बघा, चीन काल परवापर्यंत 0 कोविड पॉलिसी म्हणत होता. आता 0 कोविड पॉलिसी म्हणजे सगळं बंद. मग त्यांची बंदरं थंड झाली, प्रोडक्शन कमी झालं वगैरे. आणि त्यांनी साधारणतः आम्ही लोकांच्या भल्यासाठी काम करू, इंडस्ट्रीपेक्षा समाजवादाकडे जाऊ असं त्यांनी म्हटलं. आणि हे सगळं चालू असताना त्यामुळे चीनचे बाजार पडले. चीनचे गेल्या 6 वर्षाचा 7 वर्षाचा परतावा 0% आला. आणि अचानक त्यांनी ठरवलं की नाही, आता चांगलं आहे, सगळं उघडा. आता हे जर चीन करू शकतो म्हणजे ब्लू सी इव्हेंट होऊ शकतात. तर तसं झालं तर आपल्याला काही सांगायला नको काय होईल. म्हणजे अमेरिकेने, फेडनी ठरवलं की आता याच्यापुढे व्याजदर वाढवायचे नाहीत, तरी परिणाम वेगळा होईल. आपल्या रिझर्व्ह बँकेने सुद्धा त्यांची ओढायचं नाही असं ठरवलं तरी सुद्धा परिणाम वेगळा होईल. परंतु एक असं दिसतंय की ज्याला आपण अत्यंत आव्हानात्मक असं म्हणूया, चॅलेंजिंग असं हे 23 साल राहील, याच्यात काही शंका नाही. आणि त्यातलं सगळ्यात मोठं आव्हान हे पहिल्या 3 महिन्यातच राहील. कारण या 3 महिन्यात हे कळेल की म्हणजे तळ्यात मळ्यात करता करता म्हणजे हा पोपट खरंच मेलाय की नाही, म्हणजे अमेरिकेत मंदी आहे की नाही, असल्यास ज्याला आमच्या जार्गनमध्ये असं म्हणतात की सॉफ्ट लँडिंग की हार्ड लँडिंग, म्हणजे मोठी मंदी येणार आहे की साधीच मंदी येणार आहे, ती किती दिवस टिकणार आहे, हे सगळे विषय हळूहळू विशद होतील. म्हणजे यावेळेस बरं, अमेरिकन मार्केट असं आहे की ते उसळलं की जगाचे मार्केट उसळतात. म्हणजे परवा त्यांच्याकडे जॉब मार्केटचा डेटा आला की म्हणजे रोजगार निर्मिती वाढली आहे आणि सगळं छान आहे. आणि एकदम डाऊ जोन्स 700 अंशांनी उसळला. तो उसळला म्हटल्यावर आपण सगळ्यांनीच त्याला स्वागत केलं. मग नंतर त्यांच्या एकदमच लक्षात आलं की अरे ही तर खूप चांगली बातमी झाली. अशी जर बातमी आली तर हा तर नक्कीच फेड रेट कमी करणार नाही, म्हणजे व्याजदर कमी होणार नाहीत. लागली दुसऱ्या दिवशी ते खाली आलं. सो म्हणजे बातम्यांप्रमाणे बाजाराच्या चढउतार होणं हे आता रुटीन झालेलं आहे. दुसरं असं लक्षात घ्या की भारताचा बाजार खूप काही स्वस्त नाही. म्हणजे आजही ज्याला आम्ही फॉरवर्ड PE म्हणतो, पुढच्या वर्षीचा म्हणजे पुढचं वर्ष आलंच आहे आता 23-24चा साधारणतः 18.5 ते 19.5 या दरम्यान फॉरवर्ड PE आहे. एरवी आपला जुना
भविष्यकाळ भूतकाळ पाहिला तर 25 आणि 27च्या प्राईस अर्निंगवरती आपण होतो, म्हणजे आपलं व्हॅल्युएशन होतं, मूल्यांकन तितकं महाग होतं. पण आता हे जगाच्या हिशोबाने हे मूल्यांकन महागच आहे. त्यामुळे इथे बरं दुसरं असं झालं की चीन ओपन आऊट झाल्यामुळे, चीनने सगळं निर्बंध काढल्यामुळे आणि चीनचा बाजार अगदी रसातळाला गेल्यामुळे बरंचसं भांडवल चीनकडे जाणार आहे. याचाही विचार केला पाहिजे. म्हणजे इमर्जिंग मार्केट इंडेक्स ज्याला म्हणतात मॉर्गन स्टॅनलेचा, त्याच्यात चीनचा वाटा हा एरवीच सिंहाचा आहे. आपला वाटा कमी आहे, आपला वाढला आहे आता 8%वरून 12%वर गेला, पण तरी चीनपेक्षा कमीच आहे. त्यामुळे मुख्य गुंतवणूक तिकडे जाणार आहे, कारण जिथे पैसा तिथे आम्ही, असं ते विषय आहे. तर हे जे सुरुवातीचा जो काळ आहे हा अत्यंत आव्हानात्मक असेल, कारण असं वाटतं की आपलं मार्केट, आपलं मूल्यांकन हे अमेरिकेमध्ये साधारणतः ज्याला आपण सॉफ्ट लँडिंग म्हणतो तशी थोडी मंदी येऊ शकते या भावनेवरतीच आपलं आज जे बाजार चालत नाही आहे. रोज बाजार तिकडे जरी वर गेला तरी आपल्याकडे परदेशी लोक विकतातच आहेत. आता लागोपाठ आज 16व्या दिवशी कदाचित त्यांनी विक्री केली असं संध्याकाळी कळेल आपल्याला. कालपर्यंत ते विकतच होते. म्हणजे किती तिकडे चांगलं झालं तरी आपल्याकडे विक्री होतच होती. म्हणजे थोडक्यात असं की त्यांना वाटतं अजूनही महागच आहे बाजार. बरं, बाजार मूलभूत दृष्टीने म्हणजे याला फंडामेंटली म्हणतो आपण, त्या मूल्यांकनामध्ये 17,000च्या आसपास बऱ्यापैकी आकर्षक होईल. आणि तो काही फार दूर नाही. आजही 17,800च्या आसपास घुटमळतोय. 700-800 पॉईंट म्हणजे काही खूप मोठे झाले नाहीत. म्हणजे 700-800 पॉईंट म्हणजे जेमतेम 3%-4% झाले निफ्टीच्या दृष्टीने. तर 4-5%ची मंदी शिल्लक असावी असं वाटतं. आणि ती कुठल्या निमित्ताने येईल माहीत नाही. त्याचं निमित्त काही असू शकतं. म्हणजे एक असू शकतं की काय सगळीकडे दुर्लक्ष करून अमेरिकन फेडनी पुन्हा व्याजदर वाढवले आणि निराशा केली जगाची. दुसरं, त्यांनी वाढवले नाहीत पण आपल्या लोकांनी वाढवले, RBIने वाढवून दाखवले. तर जरी किती आपण म्हटलं की गेल्या वर्षभरात नीचतम पातळीवरती आलेला आहे आपला ग्राहक महागाईचा ग्राहक निर्देशांक, तरीसुद्धा आपण अजून 0.5% जर वाढवले तर ते एक निमित्त होऊ शकतं. दुसरं निमित्त असं असू शकतं की बजेटमध्ये सध्या मोठी चर्चा आहे की हे जे करदायित्व आहे त्याच्यामध्ये मागेच 18 साली जेटली सरांनी आपल्याला एक दणका दिलेला आहे. जे दीर्घ मुदतीचे लाभ होते, लॉंग टर्म कॅपिटल गेन्स, ते त्यांनी टॅक्सेबल केले. त्याला एक थोडीशी सवलत दिली की बा आम्ही ग्रँडफादरिंग करू 31 जानेवारीचं. त्यामुळे आता लोकांना म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन्सवरती टॅक्स भरायची सवय लागलेली आहे, हे समजून घ्या. बरं, दुसरीकडे त्यांनी रिअल इस्टेटमधला टॅक्सेशनचा जो पिरियड आहे तो कालावधी कमी केला, 3 वर्षांना 2 वर्ष केला. त्यामुळे हे जे विषमता आहे ही कदाचित ते दुरुस्त करतील. म्हणजे ते म्हणतील की बाबा शेअरमध्ये सुद्धा 2 वर्ष, रिअल इस्टेटमध्ये पण 2 वर्ष, आणि कदाचित सोन्यावर पण 2 वर्ष, असं एकसारखं करूया. आणि एकसारखं करून याला आपण 20% टॅक्स लावू आणि त्याला सवलत देऊ इंडेक्सेशनची जी इतरांना आहे, किंवा 15%च लावू. काही करू शकतात, किंवा हे काही करणारही नाही. खरं आहे, हे प्रत्यक्ष काय घडतं हे माझ्यापेक्षा सरकारला किंवा अर्थमंत्र्यांनाच माहिती आहे. परंतु हे घडण्याच्या कल्पनेने बाजार खाली जाऊ शकतो, वर येऊ शकतो, उलटसुलट बातम्या येत राहतील. सो आव्हानात्मक नक्की आहे. चीनचं हे झाल्यामुळे, ओपनिंग अप झाल्यामुळे तो एक चांगला भाग राहील. त्याच्यामुळे मेटल ज्याला आपण म्हणतो सगळ्यात मोठा कन्झ्युमर मेटल्सचा आहे चीन आहे, आणि भारत आहे त्याच्या पाठीमागे. चीन हा उत्पादक पण आहे आणि ग्राहक पण आहे. तर अगदी दिसायला लागलं आहे की नवीन वर्षामध्ये याचा परिणाम म्हणून हळूहळू किमती वाढायला लागल्यात. साधं ॲल्युमिनियम घ्या, ॲल्युमिनियमच्या किमती गेल्या 8-10 दिवसात $100 वाढल्या. टीनच्या किमती वाढल्या, टीनच्या जवळपास $3,000 वाढल्या. तर हे हळूहळू, आणि स्टील जरी कमी झालं असलं, म्हणजे लोखंडाचे रेट कमी झालेत, म्हणजे जवळपास 20% 30%नी कमी झालेत, पण तरी चीन हा पोलादाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. त्याच्यामुळे जरी कमी झाले तरी स्टील कंपन्या पण चालू शकतात. सो मेटल सेक्टर एक बरा दिसतो. परंतु मी असं म्हणेन की याची इक्विलिब्रियम असायला लागेल. मार्केट हे ट्रेडिंग रेंजमध्ये असू शकेल. म्हणजे आता बाय अँड होल्ड या लोकांना कितपत यश मिळेल हे सांगता येत नाही. मिळेल सुद्धा. खरोखर चांगले निवडून व्हॅल्यू स्टॉक्स घेतले, आजही मिळतात, कालही मिळत होते, तर आणि ते धरून ठेवले तर पैसे नक्की होतील. परंतु वेळोवेळी नफा खिशात टाकत राहिलं तर चांगलं होईल असं सध्या तरी वाटतं. त्यामुळे गुंतवणुकीच्या दिशेने अत्यंत आव्हानात्मक असं वर्ष असेल. पण
दीर्घ पल्ल्याच्या गुंतवणूकदाराच्या दृष्टीने अत्यंत आकर्षक असं होय. म्हणजे एकच शेवटचं सांगतो की असं आम्हाला वाटतं की आमची मानसिकताच बदलायला हवी. म्हणजे जेव्हा लाल रंग दिसतो आमच्या स्टॉक मार्केटच्या पडद्यावर तेव्हा आपल्याला आनंद व्हायला हवा. ते दुर्दैवाने दुःख होतं की अरे खाली आलं. कारण आपले माध्यमं सुद्धा सांगतात की 5 लाख कोटीचं नुकसान, 7 लाख कोटीचं नुकसान. म्हणजे विकले तर होणार आहे हे त्यात कंसात आहे, पण नुकसान झाले तर. आणि निळा रंग दिसला की आनंद झाला व्हायच्याऐवजी दुःख व्हायला पाहिजे की अरे वाढलं वाटतं, आता मला विकायला लागतील. म्हणजे अशी जर मानसिकता बदलली तर कदाचित फरक पडेल. तुम्ही या उत्तरात एक गोष्ट अशी म्हणालात की मार्केट असं एकाच रेंजमध्ये खेळतंय, किंवा पूर्वी बातम्या यांच्या सतत की हा पल्ला गाठला ऐतिहासिक, मग पडलं म्हणून दुःखाच्या. तर काहीच न घडणारा कालावधी आत्ता चालू आहे मार्केटमध्ये, असं निदान वर्तमानपत्रातनं वाचल्यावर वाटतं. खरंच तसं आहे का? असा काहीच न घडणारा कालावधी 2023 मध्येही राहणार का, की 200 खाली 400 वर, 200 खाली 400 वर? आणि मग अशा परिस्थितीचा परिणाम काय होत असतो? अशा परिस्थितीमध्ये म्हणजे कसं 2 गोष्टी, जसं आता झिरोदाचे परवा निकाल लागले आणि कामतांनी त्यांचं वक्तव्य आहे की 90% किंवा 90%च्या वर आमच्याकडच्या अकाउंट होल्डर्सनी तोटाच करून दाखवला आहे. कारण असं लक्षात घ्या की 20 आणि 21 मध्ये जे नव गुंतवणूकदार आले, जवळपास 7 कोटी नवीन डीमॅट अकाउंट उघडले, तर यांना एकसारखी तेजी मिळाली. त्याच्यामुळे फार विचार न करता किंवा कोणाचा सल्ला न घेता किंवा सर्व जगाचा सल्ला घेऊन जी काही गुंतवणूक केली असेल त्यात 2 पैसे मिळालेले आहेत. आणि ते तितकं सोपं नाही याची जाणीव 2022नी करून दिली असेल तर त्याची म्हणजे पूर्णपणे पाय जमिनीवर ठेवण्याचं काम 23 करेल. कारण काहीतरी आपण घ्यावं आणि प्रत्यक्षात ते खाली जावं, किंवा आपण घेतलेलं बरोबर बाजाराला कळावं आणि त्यांनी ते खाली आणावं, आणि आपण विकलेलं बरोबर बाजाराला कळावं आणि तो वर जावा, आणि अशा अनुभवाने आपण उलटसुलट व्यवहार करावे. असं होऊ शकतं, असं होईलच असं नाही. प्रत्येकाने जर तारतम्य वापरून व्यवहार करायचा म्हटलं तर तसं होणारही नाही. पण आम्ही असं म्हणतो की इट्स अ झिरो सम गेम. म्हणजे शेवटी याची बेरीज शून्य आहे. कारण ज्या लोकांना पैसे मिळतात आणि जे गमावतात यांची संख्या कितीही असली तरी जेवढे मिळतात तेवढेच गमावतात. फक्त एवढंच आहे की मिळवणाऱ्यांची संख्या कमी असू शकते कारण ते सुज्ञ असतात, आणि गमावणाऱ्यांची संख्या जास्ती असू शकते कारण ते काय अमॅच्युअर असतात असं म्हणूया. पण आता हे सिद्ध केलं आहे 2021, 22, 20 पासून की आपला जो हा ज्याला आम्ही छोटा गुंतवणूकदार म्हणतो हा खूपच समंजस झालेला आहे. आणि हा म्हणजे त्याला हे समजतं आहे की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट सिपच्या माध्यमाने गुंतवणूक केली तर दीर्घ पल्ल्याने आपल्याला नक्की पैसे मिळतात, आणि ते तो सोडायला तयार नाही. म्हणजे असंही आम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसतं की जमवलेले पैसे एकदा विकूया आणि पुन्हा सिप मात्र चालू ठेवू. त्यामुळे आता तुम्हाला एक लक्षात येत असेल जेव्हा आकडे तुम्ही बघाल म्युच्युअल फंडचे, ॲम्फी जे काही जाहीर करतात त्याप्रमाणे सिपचा आकडा वाढत चालला आहे. 12,000, 13,000, 13,500 असं तो वाढत चालला आहे. परंतु म्युच्युअल फंडांकडे एकूण रक्कम किती आली याचा जर विषय केला तर तो 6-7 हजार कोटीचा आहे. म्हणजे याचा अर्थ असा की कुणीतरी विकतं पण आहे. आणि मला असं वाटतं असं होऊ नये. हा जो पेशन्स आम्ही म्हणतो की या गुंतवणुकीसाठी म्हणजे शेअर मार्केटमध्ये मोठे पैसे मिळवायचे असतील तर 3 ते 5 वर्षाची तुम्हाला संयमाची तुमची सत्व परीक्षा आहे. आणि तो जर सुटला तर तुम्ही चुकीच्या वेळेस बाहेर पडू शकता. तो म्युच्युअल फंडमध्ये कदाचित होणार नाही, कारण खूप सगळीकडनं असं डोक्यावरती घणाघात केलेले आहेत की नाही बाबा तुम्हाला ठेवायला पाहिजे, म्हणजे गुंतवणूक करा आणि थांबा. पण तो शेअरमध्ये होऊ शकतो, कारण तिथे तुमच्या डोळ्यासमोर तो नाचतोय. पाहता पाहता तो शेअर 100 रुपये खाली जातो, पाहता पाहता 50 रुपये वर जातो. म्हणजे अनेक शेअर असे आहेत, कुठलं नाव घेण्यात पॉईंट नाही, पण गुंतवणूकदारांचे किंवा आपण असं म्हणूया ट्रेडर्सचे लाडके की जे बोलता बोलता 1000वरनं 3000वर गेले आणि बोलता बोलता 3000वरनं पुन्हा 2000वर आले. तर अशा वेळेस तो गुंतवणूकदार थांबेल की नाही, कारण आधीच मूल्यांकन अवाजवी आहे. अशा वेळेस तो धीर धरणं किंवा हा 3500 होता आणि आता 3000 आहे, पण हा पुन्हा 4000 होणार आहे कधी ते माहीत नाही, हे ज्याला समजेल आणि ते जर खरं असेल तर तो थांबेल, नाही का. तर जरा म्हणजे थोडं कठीण आहे असं मला वाटतं. हे वर्षच कठीण आहे, पण म्हणजे ज्याला भिंगानी सूक्ष्मदर्शकपणे बघणारा अगदी जागरूकपणे गुंतवणूकदाराला अनेक इथे सापडतील संधी आणि त्या घेता येतील. तुम्ही म्हणालात की इन्व्हेस्टरसाठी मात्र हे आकर्षण असू शकतं. तर हे जे 7 कोटी रिटेल इन्व्हेस्टर्स आले किंवा ओव्हरऑलच शेअर मार्केटमध्ये येणाऱ्या सामान्य लोकांची संख्या वाढली, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर सोडून देऊ, फॉरेन इन्व्हेस्टर सोडून देऊ, तर हे
अजून ट्रेडरच राहिलेत, इन्व्हेस्टर झालेत का ट्रेडर टू इन्व्हेस्टर ही त्यांची जर्नी चालू आहे? आणि ह्या 7 कोटी लोकांमुळे नक्की काय फरक पडतोय खूप माणसं शेअर मार्केटमध्ये आल्यामुळे? ह्याच्यामध्ये नक्कीच फरक पडतो ना. म्हणजे आपल्याकडे जी व्याहत तेजी चालू होती ह्याचं कारण सतत काही ना काहीतरी खरेदी होत होती. म्हणजे वर जातोय, कारण आता आजकाल आलेखांवरती खूप लोकांचा विश्वास वाढलाय. नंतर हे जे तुमच्यासारखी माध्यम आहेत याच्यातून सुद्धा बरेच लोक आपापलं त्यात मत मांडत असतात आणि त्याप्रमाणे गुंतवणूकदार खरेदी करत असतात. म्हणजे जसं अमेरिकेत ज्याला रॉबिनहूड म्हणतात तसे रॉबिनहूड ट्रेडर्स आपल्याकडे पण आहेत. आणि ही मोठी संख्या, म्हणजे आता तुम्ही बघा 7 कोटी गुंतवणूकदार, असं मध्यंतरी जाहीर झालं होतं की ॲव्हरेज साधारणतः 9 लाखाचा पोर्टफोलिओ आहे. म्हणजे 9×63 म्हणजे जवळपास 630 लाख हे त्याचं मूल्यांकन झालं. हे खूप मोठी रक्कम आहे. आता बरं, यांनी असं आपण समजूया की चुकीचे शेअर घेतले असतील तर त्यांनी काही बाजारावरती फार मोठा परिणाम होणार नाही, कारण बाजार थोडासा झुंडीसारखा काम करतो. त्यात फक्त तात्पुरता त्या लोकांचा लॉस होईल, त्यांचा तोटा होईल, परंतु ओव्हरऑल याच्यामध्ये परिणाम होणार नाही. पण अवाजवी जिथे वाढलेले आहेत शेअर्स काही, तिथे नक्की ते जागेवर येऊ शकतात. त्यामुळे हे ट्रेडर्सच राहिलेत का या प्रश्नाचं उत्तर देणं खूप कठीण आहे. कदाचित तो आकडा 0-10 सांगू शकेल, कारण आजकाल सामान्य ज्याला आपण एज ओल्ड ब्रोकर म्हणतो त्याचं आयुष्य संपत आलं आहे. आता सगळे म्हणजे ज्याला आपण फिनटेक कंपन्या ज्या ब्रोकिंगमध्ये आल्या आहेत त्यांच्याकडे वळलेले आहेत. म्हणजे जास्तीत जास्त तो सल्ला घेईल परंपरागत ब्रोकरचा, पण गुंतवणूक किंवा त्याचं ट्रेड करेल तो या झिरो ब्रोकरेज देणाऱ्या किंवा कंपन्यांचं. तर त्याच्यामुळे तिथे किती लॉस आहे असं तो म्हणतोय, कामत साहेब म्हणतायत, त्याचा अर्थ ट्रेडर्सच जास्ती आहेत असं दिसतं. गुंतवणूकदार असू शकतात, पण गुंतवणूकदारांचं फार लवकर भ्रमनिरास होतो. म्हणजे आता एकेकाळी आम्ही ते उदाहरणही दिलं आहे, एकेकाळी आता IT खूप बोलबाला होता. आता IT वाढत 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 बरंच वाढलं आणि ऑक्टोबर 21 नंतर सडनली लोकांच्या लक्षात आलं की आता याला एक मर्यादा आहे. वाढलं ते ठीक आहे, पण अमेरिकेत जर आव्हानात्मक स्थिती असेल तर आपल्याही लोकांना त्रास आहे. मग तो खाली यायला लागला. आता इथे भान राखून जो माणूस विकतो शेअर, की मी अमुक शेअर इन्फोसिस घेतला होता, 1200ला घेतला होता आणि 1900 झाला. आता इन्फोसिस हा खूपच छान शेअर आहे, तो उद्या पुन्हा 1200 झाला तर मी सहन करू शकणार आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. आणि जर मी तो सहन करू शकणार नसेल तर निदान एका खिशातले शेअर तरी विकायला हवेत 1900ला. म्हणजे तो पुन्हा घेताना मला समाधान राहील की नाही मी विकले होते आता खाली आला. नाही तर मग ती रुखरुख कायम राहते. मग तो माणूस काय होतो, तो गुंतवणूकदार, आम्ही काय म्हणतो की तो ब्लॉक होतो. म्हणजे त्याचं तेवढं भांडवल अडकलं ना, त्याचं पुन्हा तो काही करत नाही, तो बसतो. जेव्हा केव्हा त्याच्याकडे नवीन पैसे तयार होतील तेव्हा नवीन कुठली तरी संधी तो वापरेल. किंवा काही लोक जुन्या काळी म्हणजे 1990-91 साली ज्याप्रमाणे शेअर मार्केट वाढलं, 2000 साली वाढलं, त्यानंतर काही लोक भ्रमनिरास होऊन दूरच गेले की नको बाबा याच्यापेक्षा बँक डिपॉझिट बरं असं म्हणून बँक डिपॉझिट आणि फिक्स इन्कमकडे आले. तिथेही दुर्दैवाने काही चुकीच्या कंपन्यांमुळे मारही बसला लोकांना. आता मला असं वाटतं की या व्याजदर वाढल्यामुळे आणि महागाई दर वाढल्यामुळे फिक्स इन्कम हे खूप चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. आणि याकडे जर हा रिटेल गुंतवणूकदार वळला तर मग SIP चालू राहतील, पण जी मोठी गुंतवणूक आहे ती अशी होऊ शकते की बा मी 10 लाख रुपये आलेत माझ्याकडे, ती मी एक चांगलं HDFC किंवा अशा कंपन्यांमध्ये FD ठेवतो किंवा बँकेत ठेवतो आणि त्याचं जे मासिक किंवा त्रिमाही व्याज असेल ते मी शेअर मार्केटमध्ये SIP द्वारे करतो. म्हणजे माझं मुद्दल तरी शाबूत आहे आणि याच्यात जे काही मिळतील ते मिळतील अशा प्रकारे. आणि हे न करता नुसतं जरी ठेव बाजारामध्ये एकच तोटा असतो की ते फार मोठं टॅक्स फ्रेंडली नाही आहे. त्याच्यावरती पूर्ण टॅक्स लागतो, TDS लागतो, हे सगळं आहे. बॉन्ड्स वेगवेगळ्या प्रकारचे येत आहेत, पण या बॉन्ड्समध्ये सुद्धा लोकांनी बरेच हात बाजून घेतले आहेत मागे. म्हणजे जे AAA AA रेटेड बॉन्ड असतात त्यांचं रेटिंग कधी बदलेल याचं अंदाजच नसल्यामुळे रेटिंग बदललं की ते विकल्या जात नाही हे नव्याने लक्षात येतं. त्यामुळे बॉन्ड मार्केटकडे फार लवकर लोक जातील असं वाटत नाही. परंतु त्यातही अत्यंत विश्वासार्ह अशा संस्था आहेत त्यांच्या बॉन्डकडे लोक जाऊ शकतात. 1 पैसा जास्ती मिळेल, 1% जास्ती मिळेल. पण फिक्स इन्कम परसे म्हणजे आम्ही त्यातलं सगळ्यात पहिला म्हणजे सगळ्यात सेफ काय आहे बाबा, तर सरकार सेफ आहे. आपण या देशात राहतो म्हणजे सरकार सेफ असू शकतं. मग सरकारी जे कर्ज रोखे आहेत GSEC, बरं सगळ्यात मोठा कर्ज घेणारा कोण आहे तर सरकारच आहे. म्हणजे सरकार
इतकं प्रचंड मोठं कर्ज घेत असतं, जरी आपलं ओव्हरऑल GDPच्या प्रोपोर्शनमध्ये गुणोत्तरात कर्ज कमी असलं तरीसुद्धा सरकारच सगळ्यात जास्ती कर्ज घेतं. कुठून घेतं तर रिझर्व्ह बँकेकडनं घेतं. मग सरकारी कर्ज रोखे आज 7, 7.25, 7.5% त्याच्यावरती उतारा असेल आणि सरकारचा आग्रह आहे की छोट्या गुंतवणूकदारांनी इथे यावं, 10,000 रुपये पण गुंतवणूक करू शकतो. तर यावरती आधारित जे म्युच्युअल फंड्स आहेत त्यामध्ये गुंतवणूक करता येते. म्हणजे व GSEC 3 वर्षाच्या हिशोबाने जर मी घेतला तर 3 वर्षामध्ये टॅक्सेशनमध्ये पण सवलत मिळते, कारण इंडेक्सेशन मिळतं. आणि 3 वर्षात जर मला 60% मिळाले टॅक्स फ्री तर ते जवळपास 9.5-10% झाले माझ्या. तर हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. म्हणजे जर शेअर मार्केटमध्ये 10% मिळणार असतील तर हे तर सेफ तर आहे. बरं, याच्यात वेळोवेळी पैसे काढून ते तिकडे, शेअर मार्केटचं असं आहे की एकसारखे प्रत्येक वर्षी येत नाही, हे लोकांना समजत नाही. म्हणजे एखाद्या वर्षी जर निगेटिव्ह झालं किंवा उणे परतावा मिळाला तर पुढच्या वर्षी अगदी थातूरमातूर मिळाला तर त्याच्या पुढच्या वर्षी मोठा भरघोस लाभ होऊ शकतो. फक्त तिथपर्यंत आपण थांबू शकलो पाहिजे. म्हणजे आज कसं झालं की जगातले सगळे बाजार, म्हणजे आता डाऊ जोन्स 20% खाली आला गेल्या वर्षभरामध्ये, किंवा S&P 500, डाऊ जोन्स 9%, S&P 20% आणि नॅसडॅक 33% खाली आला. व्हेरेज आपला बाजार 4% वर गेला. तर म्हणजे आपला खूप छान होता, म्हणजे आपण अभिमानाने भरून जाऊ असं आहे. पण आपला छोटा गुंतवणूकदार जिथे आहे, म्हणजे स्मॉल आणि मिड कॅप शेअर्स, तर स्मॉल कॅप इंडेक्स खाली आला, मिड कॅप इंडेक्स खाली आला किंवा जेमतेम तिथेच राहिला. म्हणजे यांना तसं काही फार समाधान मिळालेलं नाही, कारण हे जाऊन उद्या रिलायन्स वगैरे घेणार नाही आहेत. त्यांना छोट्या छोट्या शेअरचं आकर्षण असतं, कारण ते किमतीने स्वस्त असतात. जरी आपण एकच शेअर घेऊ शकलो रिलायन्सचा, आणि मोठे दिग्गज शेअर्स एकेकाळी अत्यंत गुंतवणूकदारांचे आवडते, म्हणजे HDFC बँक, HDFC, बजाज फायनान्स, रिलायन्स, हे यांनी यावर्षी काही परतावा दिला नाही. म्हणजे जरी 4% बाजार वाढला असला तरी सेन्सेक्समधल्या 30पैकी 15 शेअर खाली येतोय, 15 शेअर वर होते. ती निवड करता आली पाहिजे कुठले वर जातील. वर दररोज वेगवेगळ्या बातम्या येत राहतात. भारती एअरटेल काल परवापर्यंत टेलिकॉम सेक्टर, भारतीय असं नाही, भारतीय रिलायन्स खूप चांगला म्हणून गोजीरवाणा आहे आणि 5G होणार, अमुक होणार, तमुक होणार. यांचे आता ग्राहकांचा जो ARPU म्हणतात ते, त्याला ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर, हा वाढतोय. त्यामुळे खूप छान क्षेत्र आहे, इथे गुंतवणूक करा असं यातले तज्ज्ञ म्हणत असत. आता तज्ज्ञांनी एकदमच टोपी फिरवली. ते म्हणतात की यांचं म्हणावं तितकं काही ARPU वाढला नाही आहे. बरं, दुसरं त्यापेक्षा खूप जास्ती त्यांना आता गुंतवणूक करावी लागणार आहे 5G आणायचं असेल तर. मग आता नाही, पण म्हणजे 5 वर्षाचा जर विचार असेल, दृष्टिकोन असेल तर करा भाव. यावर्षी काय होईल आम्हाला सांगता येत नाही. आता इथे बिचारा छोटा गुंतवणूकदार गोंधळून जातो ना, की मी नक्की काय करू. मी काल घेतले होते 800 रुपयांनी, आज 750 झाला, आता करू काय. तर थोडक्यात असं की छोट्या गुंतवणूकदाराला अगदी ठरवावं लागेल की जर मी शेअर आणि म्युच्युअल फंड या गुंतवणूक दोन्ही असं मी कॉम्बो केला तर शेअरमधली गुंतवणूकमध्ये ट्रेडिंग करत असेल तर तो योग्य वेळी नफा मी काढत राहीन, आणि म्युच्युअल फंड मात्र मी काढणार नाही शक्यतो. त्यात लांबपणे दीर्घ पल्ल्याचा मी थांबेन, असं काहीतरी करावं लागेल. हे जे इन्व्हेस्टमेंटचे वेगवेगळे ॲसेट क्लास आहेत, ह्याच्यात एक ट्रॅडिशनल ॲसेट्स क्लास आहेत, त्याच्यामध्ये FD आहे, तुम्ही म्हटलात तसं बॉन्ड आहे. अशी चर्चा गेले 2-3 वर्ष होती की बघा काय FD 4% देते, त्याच्यात 30% टॅक्स, 2.5% मिळतात तुम्हाला, आणि किती काही झालं तरी शेअर मार्केटमध्ये 12%. मग ते 2%, 12%, मग 6 पट फायदा, अशा सगळ्यामध्ये शेअर मार्केटचं अट्रॅक्शन वाढलं. आता इथं व्याजदर वाढल्यामुळे आता FDचेच व्याज 6, 6.5, 7% काही काही ठिकाणी गेले, आणि शेअर मार्केट 12 मिळेल का नाही याची खात्री होत नाही. सो एका बाजूला हे ट्रॅडिशनल ॲसेट क्लास. त्याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोनं, की सोन्याचं काय, सोन्याचा रेट वाढतानाच दिसतो. सो एक व्हर्टिकल FD आणि सोनं हे जास्त अट्रॅक्टिव्ह बनणं, आणि दुसरं व्हर्टिकल अल्टरनेट ॲसेट क्लासेस की जे इक्विटीच्या पण बाहेरचे आहेत. मग त्याची वेगवेगळी चर्चा होत राहते, त्याच्या फिनटेक कंपन्या आल्या आहेत. तर म्हणजे इक्विटी मार्केट सोडलं तर एक ट्रॅडिशनल आणि एक अल्टरनेट, याच्याबद्दल तुमचं आकलन 2023 साठी काय? मला असं वाटतं हे वर्ष कदाचित सोन्यासाठी चांगलं असू शकतं, सोन्यापेक्षा चांदीसाठी चांगलं असू शकतं. सोन्यातही चांगलं असू शकेल, कारण कसं एक छोटंसं वेगळं नातं आहे बघा. म्हणजे ज्याला आपण डॉलर इंडेक्स म्हणतो, म्हणजे डॉलर इंडेक्स म्हणजे असं की डॉलरचा इतर ज्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय चलनं आहेत, जे करन्सीज आहेत, त्यांच्या तुलनेने हा किती सशक्त आहे की कमजोर आहे, याला आपण डॉलर इंडेक्स म्हणतो. तो सध्या 103, 104 आहे, आणि एकेकाळी 110, 115 पर्यंत गेला होता.
हा जर डॉलर इंडेक्स खाली जसा जाईल तसा त्याचा अर्थ असा की आज डॉलर कमजोर झालेला आहे. डॉलर कमजोर झाला तर सोनं वाढतं असं एक आखाडा म्हणजे काय त्याला म्हणतात आडाखा आहे की व डॉलर इंडेक्स जर 100च्या खाली गेला तर सोनं वाढेल. दुसरं असं की सोनं हे महागाईचा पाठलाग करत असतं, पण पाठलाग ते असं एकसारख्या वेगाने करत नाही. म्हणजे त्याच्या जेव्हा अंगात येतं तेव्हाच ते करतं. म्हणजे आता गेले वर्षावर महागाई वाढते पण सोनं तिथेच होतं. तर मात्र कधी कधी ते महागाईच्या पुढे पण वाढू शकतं. हे असं बरेचदा झालं आहे की सोन्याबद्दल किंवा चांदीबद्दल 3-4 वर्ष स्थिर राहतं आणि मग एकदमच ते कॅचअप करतं. म्हणजे बरं रे महागाई वाढलेली दिसते बुवा, चला आपल्याला वाढायला पाहिजे. म्हणजे महागाईवरचा उतारा असं त्याला म्हणता येतं. चांदीचं असं आहे की चांदी 70,000 ही किंमत होऊन किमान 7-8 वर्ष झाले. त्यामुळे पुन्हा तेवढी किंमत यायला तर हरकत नाही. चांदीला पुन्हा इंडस्ट्रियल कन्झम्पशन पण आहे, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये पण लागतं. त्याच्यामुळे आणि पुन्हा प्रेशस मेटल आहे, वेगळा ॲसेट क्लास आहे, त्यात गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे पूर्वी कसं सोने चांदी म्हटलं की दागिना किंवा सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड्स की जी अत्यंत चांगली संधी आहे, 2-2.5% व्याजही मिळतं त्यात, किंवा मग गोल्ड बीज. आता तसे सिल्वर फंड्स निघालेत. तर सध्या एकच असला तरी अजून येतीलच, किंवा नवीन एक इंडेक्स निघाला आहे की ज्यात सोनं आणि चांदी या दोघांचे भाव धरले जातात आणि त्यातही आपण गुंतवणूक करू शकतो. म्हणजे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे हा एक पर्याय निदान मला असं वाटतं महागाई दर इतका किंवा थोडा जास्ती हा यावर्षी परतावा देऊ शकतो. दुसरा फिक्स इन्कमबद्दल आपण बोललो की ठेवीचे व्याजदर 7 नाही 8% गेलेत. म्हणजे काही खाजगी बँका ज्याला आपण स्मॉल फायनान्स बँक म्हणतो ते तर सेव्हिंग अकाउंटवरती 7.5 आणि 8 आणि 8.5% व्याज देतात आणि लोक विचारणा करतात का कितपत सेफ आहे. म्हटलं त्या व्याजाबरोबर म्हणजे ती व्याजाची जी जाहिरात असते त्याच्या खालीच एक नोट पण असते की आमच्याकडे डिपॉझिट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनचे पैसे आम्ही दिलेले आहेत, त्यामुळे 5 लाखापर्यंतची ठेव सुरक्षित आहे. तर म्हणजे हा भरघोस हे दिल्याशिवाय लोक गुंतवणूक करणार कसे. परंतु हे अवेलेबल आहे. त्याचबरोबर अजून एक ॲसेट क्लास नवीन आला आहे, त्याला पिअर टू पिअर लेंडिंग असं म्हणतात. म्हणजे जसं सामान्य माणसांकडनं पैसे एकत्र करून एका समूहाकडनं जसं म्युच्युअल फंड चालतो तसा RBI अप्रूव्ड पिअर टू पिअर लेंडिंग आहे. आणि असेच छोटे छोटे जे कर्जदार आहेत त्यांना ते वाटल्या जातात आणि त्यातला त्यांचा खर्च सोडला तर गुंतवणूकदाराला पैसे मिळतात. यात 8%, 9%, 10%पर्यंत मिळतात. आता प्रत्येक गोष्ट जोखीम किती आपण घेऊ शकतो आणि त्याच्यावरती आपल्याला किती परतावा मिळू शकतो याच्यावर आहे. काल परवा मला वाटतं स्पंदन स्फूर्तीचा बॉन्ड इश्यू आला. 10 लाख रुपये मिनिमम आहे आणि 11.5% वर त्याच्यामध्ये परतावा आहे. आता किती जोखीम आहे याचं गुंतवणूकदार आकलन करतो त्याप्रमाणे परतावा आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ते जर उद्या HDFCचा आला बॉन्ड तर त्याला परतावा 8%च असेल किंवा 7.5%च असेल. म्हणजे तुमची जेवढी क्रेडिट वर्दीनेस आहे त्याप्रमाणे तो असेल. आपली जेवढी जोखीम घ्यायची क्षमता आहे किंवा जर अभ्यास करता येईल आपल्याला, किंवा नाही मी ज्या 6 महिने गुंतवणूक करीन, तर बॉन्डबद्दल मला असं म्हणायचं आहे की तरलता त्यात असली पाहिजे. म्हणजे ती कधीही विकता आला पाहिजे आपल्याला, लिक्विडिटी असली पाहिजे. दुसरं सेफ्टी असली पाहिजे. म्हणजे किमान AA+ जर असेल तर काहीतरी सेफ आहे असं म्हणूया, आणि चांगलं व्याज मिळालं पाहिजे. असं असेल तर बॉन्ड आकर्षक होतं. बांधकाम क्षेत्रातही बरीच सध्या चर्चा आहे आणि बरंच जोरही आहे. आणि पण त्यात कसं झालं आहे की एका बाजूला खूप चांगल्या गोष्टी झाल्या, म्हणजे रेग्युलेशन आलं, रेरा आला, त्यामुळे बरंचसं एक सेफ्टी नेट विणलं गेलं घर घेणाऱ्यांच्या बाबतीत. दुसरीकडे बरेच वर्ष हा क्षेत्र मंदीत होतं, त्याच्यामुळे त्यात तेजी आल्याचं बऱ्याच जणांना हायसं पण वाटतं आहे. पण अमेरिकेत जर मंदी आली आणि त्या निमित्ताने अमेरिकेतल्या कंपन्यांनी भारतातला रोजगार म्हणजे जर कमी केला, आज तुम्ही लक्षात घ्या सॉफ्टवेअरमध्ये मोठे पगार आहेत लोकांना, म्हणजे 25 लाख 50 लाख असे पगार आहेत. आणि नवरा बायको मिळून जर पगार असतील तर मोठं घर घेण्याची वृत्ती आहे. बरं, मी पाहतो आजकाल तरुण वर्ग हा इन्स्पिरेशनल गोष्टीकडे जास्ती वळतो. म्हणजे तुम्ही बाणेर हायस्ट्रीटवर जा, भरलेले वर्गच असतात. म्हणजे एका ठिकाणी अगदी सेलिब्रेशन म्हटलं तरी हे तरुणाई 10-10, 20-20 हजार रुपये खर्च करत आहे. माझ्याकडे पूर्वी मुलं यायची, म्हणजे नवीन नोकरीला लागलेले 10-15 वर्षापूर्वी, तेव्हा म्हणायचे मला कार घ्यायची आहे. मग आम्ही साधारणतः मारुती जी सामान्य माणसाची कार आहे त्यातनं काहीतरी प्लॅनिंग करायचो. आता नोकरीला लागलेला नवा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा इतर तो म्हणतो की मला BMW घ्यायची आहे.
मला मर्सिडीज घ्यायची आहे. आणि तो म्हणतो सर मर्सिडीजला 90,000 रुपयेच EMI आहे, याला 70,000 रुपयेच EMI आहे. म्हणजे आता किमतीच्या ऐवजी EMI वरती गोष्टी यायला, म्हणजे परदेशी आचरणच आहे. आता इथे जर असं लक्षात घ्या की समजा हे मुलगा हा घरी बसला, नोकरीला असलेला, किंवा त्याला एक मध्ये 6 महिने खराब गेले, त्या EMIचं करणार काय? तसंच त्याच पद्धतीने घरं घेतात. अजूनही आपल्याकडे रेंट यील्ड ज्याला आपण म्हणतो ते काही फारसे वाढलेले नाहीत. म्हणजे राहतं घर याचा यील्ड सांगता 1 ते 1.5% आहे. तुम्ही 1 कोटीचं घर घेता, त्याला भाडं जास्तीत जास्त 10 ते 15,000 रुपये मिळतं, म्हणजे 1.8% झालं. म्हणजे अमेरिकेत कसं आहे, त्या मनाने रेंट यील्ड जास्ती होते. आणि तिथली महागाईचा एक खूप प्रमुख मोठा भाग हा गॅसोलिन आणि रेंट्स होतं. आणि रेंट्स वेअर ऑलमोस्ट 4-5%. तर आता ते जे सध्या बडगा उचलला आहे त्याच्यामुळे तिथे घराची मागणी कमी होत आहे, त्याचा परिणाम आपल्यावरती होतोच. तर आपला मूळ विषय सोडून थोडंसं आपण भरकटलो. पण अन्य जे असेट क्लासेस आहेत म्हणजे रिअल इस्टेट, त्याच्यामध्ये या 3 निकषावरती त्याला तपासावं की एक म्हणजे मला मनाला येईल तेव्हा विकता येईल का, दुसरं म्हणजे ते किती सेफ आहे, मी न राहता मला त्याच्यावर उतारा मिळेल का, आणि नंबर 3 त्याच्यात भरघोस वाढ होईल का माझ्या मूळ रकमेमध्ये. समजा विकता नाही आलं, म्हणजे परवाच माझ्या एका मित्राशी मी गणित मांडून दाखवलं. त्यांनी 2001 मध्ये कात्रजला फ्लॅट घेतला 4,70,000ला आणि 2016 साली तो विकला 26 लाखाला. आणि तो म्हणला बघ म्हणजे 6 पट पैसे झाले. म्हटलं छान आहे, म्हटलं हा उतारा चांगलाच आहे, पण जर तू हे कोष्टकात मांडलंस कंपाऊंडिंगच्या तर हे सांगता 11% पडतं. त्याचा विश्वास बसे ना. म्हटलं अहो आमचे म्युच्युअल फंड्स हे 11%पेक्षा तर कधीही जास्ती देऊ शकतात, आणि आज मंदी आहे म्हणून 11-12% दिसत आहे. तेजीमध्ये तर 18-20%, स्मॉल कॅपमध्ये 30-30% रिटर्न दिसत होते. तर आणि चांगली तेजी येतेच, म्हणजे थांबावं लागतं एवढंच. म्हणजे आमचा तर याच्यावर ठाम विश्वास आहे, आपल्या देशात तेजी येणारच आहे. 23 साली येते की 24 साली येते एवढाच प्रश्न आहे, की 25 साली येते, तेवढं थांबायला लागेल. सो पॉईंट असा आहे की घरामध्ये गुंतवणूक करायची असेल स्वतःचं राहतं घर असताना तर हा सगळा विचार करून करा, म्हणजे गुंतवणुकीचं माध्यम म्हणून. 5 वर्षात वाढणार आहे का? बरं, त्यात असं म्हणतात की सप्लाय वाढलेला आहे. म्हणजे TDRचे नियम जरा थोडेसे सोपे झाल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नवीन घरं विकण्यासाठी उपलब्ध आहेत. असं जर असेल तर आपली घराची किंमत 5 वर्षात किती वाढेल याचा एखाद्या चांगल्या घरबांधणीच्या गुंतवणूकदार सल्लागाराकडनं सल्ला घ्यावा आणि त्याप्रमाणे तो डिसिजन घ्यावा. कारण जर करंट यील्ड नसेल तर निदान जसं गोल्डमध्ये करंट यील्ड काहीच नाही अनलेस इट इज सॉवरिन गोल्ड बॉन्ड की जिथे 2.5% तरी मिळतात, पण इथे करंट यील्ड 1.5% आहे, 1.25% आहे. अशा वेळेस 5 वर्षामध्ये आपले पैसे दुप्पट होणार आहेत का याचा विचार केला पाहिजे. गेल्या 5 वर्षात झाले आहेत का याचा विचार केला पाहिजे. बरं, इतकं करून रेरा आला आहे सगळं ठीक आहे, पण तरीसुद्धा अजून बिल्डर्स, विश्वासार्ह बिल्डर्स आणि अविश्वासार्ह बिल्डर असं पण एक आहेच ना प्रत्येकच धंद्यात. म्हणजे तो आमचा असो की कोणाचाही असो, त्याच्यामध्ये ब्लॅकशिप्स ज्याला आपण म्हणतो त्याच्या काळ्या मेंढ्या आहेतच. त्यामुळे पण एक गोष्ट नक्की की ॲसेट अलोकेशन, गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय बघून त्यात गुंतवणूक करणं हे नक्की चांगली गोष्ट आहे. सरकारी जर त्यात मिळत असेल तर डोळे झाकून करायला पाहिजे. म्हणजे जर समजा टॅक्सेशन फारसं नसेल, 10% 20% बसत असेल तर आता सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम याला 8% व्याज मिळतं, हे घ्यायलाच हवं. 8% व्याज सरकार देत आहे आपल्याला, दर तिमाही देत आहे, लागेल तर तिमाही SIP लावा.